आयोजक राम बंधू लोणचं मसाला बेस्ट निवडा राम बंधू निवडा। निवडणुकीचं सीसीटीव्ही फुटेज यापुढे फक्त 45 दिवसच ठेवणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय। फुटेजचा दुरुपयोग होण्याची आयोगाला भीती। निर्णयावरून राजकारण तापलं। 2019 साली आम्हाला सर्वाधिक बहुमत मिळालं पण सरकार आणू शकलो नाही। मात्र 2022 साली पुन्हा सरकार आणलं। प्रकट मुलाखतीत मुख्यमंत्री यांनी सांगितला किस्सा। आजच्याच दिवशी 3 वर्षांपूर्वी मॅरेथॉन योगा केला। या योगानं राज्याचं भवितव्य बदललं। शिवसेनेतल्या उठावाला 3 वर्ष पूर्ण झाल्याच्या मुद्द्यावर शिंदेंनी व्यक्त केलं मत। मुंबई जिल्हा बँकेचं संचालकपद स्वीकारण्याआधी तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती। तर आपण ठाकरेंसोबतच असल्याचंही केलं स्पष्ट। मुंबईतील मराठी रंगभूमी दालन गुपचूप रद्द का केलं? स्थानिकांचा विरोध नसताना भाजप आमदारांना विरोध केला की बिल्डर मित्राला ती जागा देणार आहेत? आदित्य ठाकरेंचा सवाल। सोमवारपासून हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे नवं आंदोलन सुरू करणार। राज्यभरातील शाळांच्या बाहेर पालकांच्या सह्यांची मोहीम राबवली जाणार। योग्य वेळी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेणार। आम्ही जनतेला दिलेले शब्द पाळणार। शेतकरी कर्जमाफी संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान। डोंबिवलीमधील 65 अनधिकृत इमारतींमधील 6500 नागरिक बेघर होण्याची शक्यता। नागरिकांना पुन्हा केडीएमसीची नोटीस। तात्काळ इमारत खाली करण्याचे पालिकेचे आदेश। पोलीस बळाचा वापर करणार असल्याचाही उल्लेख। इस्रायलचा इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर जोरदार हल्ला। इराणने केलेल्या हल्ल्यात ड्रोन ब्रिगेडचा कमांडर ठार झाल्याचा दावा। तर इराणचाही इस्रायलवर पलटवार। विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींचा तब्बल 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांचाही पुण्यात वारकऱ्यांसोबत योगा। आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा डाव 471 धावांमध्ये आटोपला। जयस्वाल, गिल, पंतची शतकी खेळी। आता गोलंदाजांकडून भेदक मारायची गरज।